बेसा पिपळा नगरपंचायतीच्या हद्दीत रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेल्या सजावटीच्या स्ट्रीट लाईट पोल आणि दिवाबत्ती साहित्याच्या सुमारे 3,64,00,000 रुपयांच्या खरेदी प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक हितेश भजने यांनी केला आहे। नगरपंचायतीने विविध प्रकारचे सजावटीचे पोल व स्ट्रीट लाईट साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी केले, मात्र या साहित्याच्या खरेदी दरांची बाजारभावाशी तुलना केली असता मोठी तफावत दिसून असल्याचा दावा भजने यांनी केला आहे। त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक होती का, तसेच तांत्रिक आणि आर्थिक निकषांचे पालन करण्यात आले का, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मी हितेश भजने, प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक बेसा पिपळा नगरपंचायत। ॲक्च्युली माझ्या प्रभागात जे बेसाचे घोगली रस्त्यावर आणि बेसा ते पिपळा रस्त्यावर जे इलेक्ट्रिकचे खांबं लावले गेलेले आहेत, त्या खांबांची किंमत यांच्या पुरवठा आदेशामध्ये 1,60,000 प्लस असे डबल जे लावलेले आहेत खांबं त्याची दिलेली आहे। बट आजच्या तारखेला मार्केटमध्ये चेक केल्या गेलेल्या असता त्याच्यामध्ये मला तफावत दिसून येत आहे। जसं आता काही लोकांनी हा मुद्दा उचलला गेलेला आहे, त्याच्यावर मी याच्यावर पडताळणी केली मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन, तर त्याच्यामध्ये काही तफावत दिसून आलेली आहे। त्याकरिता मी माननीय जिल्हाधिकारी नागपूर जिल्हाधिकारी यांना मी मेल केलेला आहे, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मेल केलेला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मेल केलेला आहे आणि लोकायुक्तांना सुद्धा मेल केलेला आहे। याच्यामध्ये की या प्रकरणाची सखोल चौकशी करून याची पडताळणी करण्यात यावी आणि जे ह्याच्यामध्ये खरंच काय सत्य आहे ते सत्य बाहेर काढण्यात यावे। कारण हा जो पैसा आहे हा लोकांचा पैसा आहे, लोक कर जमा करतात, त्या कराच्या पैशामधून आपण जर त्या पैशाचा अपव्यय करत आहोत तर ही चुकीची बाब आहे। ही मला ती निदर्शनास आली, म्हणून मी हा मुद्दा उचललेला आहे आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच यांच्यावर प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यांचे जे काही याच्यामध्ये निविदा यांनी जिथपासून सुरू केलेल्या होत्या त्या निविदा चेक करण्यात यावा का, यांच्याकडे कोटेशन्स किती आलेत, काय आलेत, कशा पद्धतीचे आलेत आणि यांनी कुठून कोटेशन्स दिलेले आहे आणि कोणकोणत्या कंपनीकडनं यांनी कोटेशन्स घेऊन हे केलेले आहेत, की हे मॅनेज केले गेलेले आहेत की कसे आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये चेक करण्यात यावं। कारण याच्यामध्ये हा जो पैसा आहे हा पैसा नागरिकांचा आहे आणि नागरिकांच्या उपयोगासाठी जर पैसा येत नसेल वेळेवर तर मग काय, कारण इथं बाकी बाबी भरपूर अशा पेंडिंग्स आहेत ज्या इमर्जन्सी तत्वावर आपल्याला करायला पाहिजेत, त्या पेंडिंगमध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत आणि जे फक्त उजेड देण्याचं काम एक लाईटचा पोल करतोय त्याच्यासाठी आपण जर 1,60,000चा जर पोल आपण जर लावत आहोत तर ही खूप खेदाची बाब आहे। तफावत आता याच्या माझ्या निदर्शनास असे आले आहेत की जसं मी आता इंडिया मार्टच्या याच्यावरून मी जे चेक केलेलं आहे त्याच्यामध्ये 20,000, 25,000, 30,000चं एक पोलची किंमत असते, विथ लाईट 30-35,000 येऊ शकते आणि त्याच्यामध्ये एक 12,000पासून तर 50,000, 30-40,000पर्यंतचे जे पोल येतात असे त्याच्यामध्ये दिसून येतात। इंडिया मार्ट मी चेक केले, प्रायव्हेट मी याच्याकडनं म्हणजे जे सप्लायर आहेत त्यांच्याकडनंही मी चेक केले, काही कोटेशन्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये हा तफावत दिसून आलेला आहे। मटेरियलचा फरक बघा, मटेरियलचा फरक पडेलही 19-20, तर त्याच्यात एकदम खूप जास्त फरक पडणार नाही, तर थोडा बहुत 19-20चा फरक राहील, खूप जास्त राहणार नाही। किती डिफरन्स वाटतो सर? याच्यात डिफरन्स मला तर असं वाटतं की 7 to 8 टाइम्स यांनी एक्स्ट्रा चार्ज केलेला आहे याच्यामध्ये। या आरोपांबाबत मुख्य अधिकारी भारत नंदनवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी सांगितले की नगरपंचायतीने सर्व स्ट्रीट लाईट पोल व संबंधित साहित्य 2 वर्षाच्या देखभाल व दुरुस्तीच्या अटीसह शासनाच्या अधिकृत GEM पोर्टलवरील नोंदणीकृत पुरवठादाराकडूनच खरेदी केली आहे, त्यामुळे गैरव्यवहाराचा प्रश्नच उद्भवत नाही। तरी देखील चौकशीत कोणताही गैरव्यवहार आढळल्यास संबंधित ठेकेदाराचे सुमारे 1.5 कोटी रुपये नगरपंचायतीने अद्याप अडवून ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच जर हेच पोल 15,000 ते 20,000 रुपयात उपलब्ध होते तर ही बाब नगरसेवक हितेश भजने यांनी खरेदी प्रक्रिया सुरू असतानाच शासनाच्या निदर्शनास का आणून दिली नाही, असा प्रतिप्रश्नही मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी उपस्थित केला आहे। हे जे लाईट्स लावण्यात आलेले आहेत त्या लाईट्स जे आहेत ते जेम पोर्टलवरून खरेदी केलेले आहेत। केंद्र शासनाचं एक जेम पोर्टल आहे
त्याच्यावर जे रजिस्टर्ड असतात त्याच्याकडून आम्ही खरेदी केलेले आहे. त्यामध्ये फिटिंग सहित लाईट्स, वायर, त्याचं फाउंडेशन, रोड कटिंग आणि त्याच्यात 2 वर्षाची देखभाल दुरुस्ती याच्या सहित ते झालेले आहे. आणि मला वाटत नाही की जेम पोर्टलवरून खरेदी केल्यानंतर त्याच्यात काही गैरव्यवहार झालेला असेल. तरी आम्ही त्या ठेकेदाराचे 1.5 करोड रुपये अजूनही अडकवून ठेवलेले आहेत. असं काही आम्ही त्याची चौकशी करू आणि असं काही आढळलं तर आम्ही त्याचे पैसे ते देणार नाही. लोकल जे हे आहेत ते म्हणतात की 20-25 हजारात खरेदी होऊ शकते. तर माझं एवढं म्हणणं आहे की 20-25 हजारात होऊ शकत होते तर त्यांनी मग ते जेम पोर्टलवर रजिस्टर्ड जर करून घेतलं असतं आणि तेच पोल आम्हाला 20-25 हजारात मिळाले असते तर आम्ही ते खरेदी केले असते. आताही काही हरकत नाही. आणखी आपल्याला 400-500 पोल लावायचे आहेत तर त्यांनी जेम पोर्टलवर रजिस्टर्ड करून घ्यावं. जे भजने साहेब म्हणत आहेत की जेम पोर्टलवर मिळते तर जेम पोर्टलवर रजिस्टर्ड करून घ्यावं. आम्हाला ऑथॉरिटी आहे ते खरेदी करण्याची. यांचं काम आम्ही तसंही आता स्टॉप केलेलं आहे. हो, बिलकुल. आणि ती चौकशी झाली पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही चौकशी होण्यात. ती रितसर जेम पोर्टलवरून खरेदी केलेली असल्यामुळे चौकशी झाली तरी त्याच्यात काय खरं आणि काय खोटं हे निष्पन्न होईलच. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणारी विकास कामे ही नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीतून केली जात असल्याने प्रत्येक रुपयांचा वापर पारदर्शक आणि नियमबद्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर यावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनियमिततेला आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन अजित सह सुदर्शन बागडे यांचा विशेष रिपोर्ट.